म्हणजे बार्शीचं कनेक्शन असं त्यांचा दावा. आता माझी माहिती तर असे कुठले पेपर फुटल्याची नाही. त्यांच्या एमपीएससीचं सेंटर वेगळं असेल तर मला कल्पना नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही पेपर फुटलेला नाही. दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं, यावेळी भाजपचे काही नेते मैदानामध्ये होते, मात्र भाजपचे मित्र पक्ष कुठेतरी लाभ दिल्यासारखं वाटतं याच्यामध्ये, असं दावा विरोधक करत आहेत. मग ते आले नाही. आपण पाहिलं असेल की आदरणीय मोदीजींनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं विद्यार्थ्यांच्या हिताची कायम भूमिका घेतलेली आहे. नीटची परीक्षा पेपर फुटणं हे आपल्या दृष्टीनं निश्चितच घोषणावं नाही, त्याचं कुणीही समर्थन केलेलं नाही. त्या अनुषंगानं दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केलेली आहे, त्याची पाळंमुळं खोदून काढण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. तरी विद्यार्थ्यांच्या भावनेच्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांच्या भावना होत्या त्या भावनेच्या अनुषंगानं आपण पाहिलं असेल की मोदींच्या सरकारनं निर्णय घेतला, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, शिक्षण मंत्र्यांना जबाबदार त्याच्यामध्ये धरलं गेलं. तर ठीक आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीच्या सरकारनं स्वीकारलेल्या आहेत. आम्ही सगळेजण एकसंघपणे होतो, एनडीए एकसंघ आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज एखादा दुसरा पक्ष एनडीएमध्ये वाढतोयच, कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळं आपणच आपले चॅनल काय बातम्या चालवत आहेत, आणखीन काय ॲडिशन होणार आहे, त्यामुळं डिलेशनचा विषय नाही, ॲडिशन होईल. त्यामुळं सरकार अगदी व्यवस्थित चाललेलं आहे.